सध्या महाराष्ट्र अक्षरशः उन्हाच्या तडाख्याने होरपळून निघत आहे। मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही महाबळेश्वर किंवा माथेरानला जाण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा, कारण यंदा थंड हवेची ठिकाणेही उष्म्यापासून सुटलेली नाहीत। राज्याच्या कानाकोपऱ्यात उष्णतेची नेमकी काय स्थिती आहे पाहूयात, पण त्याआधी कट्टुकटला फॉलो करायला विसरू नका। राज्यात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा बसत असून विदर्भातील अकोला हे 46.9 अंश सेल्सिअस तापमानासह देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे। त्या पाठोपाठ अमरावती, वर्धा आणि यवतमाळमध्येही पारा 46 अंशाच्या पार गेला आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या महाबळेश्वर आणि माथेरानमध्ये आपण थंड हवेसाठी जातो, तिथेही तापमान आता 33 ते 37 अंशाच्या वर पोहोचलं आहे। पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर 43 अंशावर तापलं असून पुणे आणि नाशिकमध्ये तापमान 41 अंशाच्या पुढे गेलं आहे। या वाढत्या उष्म्यामुळे शेतीचा प्रश्न गंभीर होत असून उजनी धरणातून भीमा नदीत 6000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वाढतं तापमान हा केवळ हवामानाचा बदल नाहीये, तर निसर्गाने दिलेला इशारा आहे। त्यामुळे या उन्हापासून बचाव करा आणि या संपूर्ण परिस्थितीवर तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा।